चिडवतोय कसा चिडवतोय. आले बघायला आम्हाला. हॅलो गाईज, आज आपला 5वा दिवस आणि पुरीमध्ये हा लास्टचा दिवस आहे. सो आता सगळेजण इथं आलेत, पण बाकीचे गेलेत रूमवर परत टाइमपास करायला. आता काय बोलायचं काय सांगू नये, कारण आपल्याला अजून 2 पॉईंट बघायचे आहेत. गाडी पण चेंज झाली, कालची भारी होती जरा. आली काय हे बघा, 2 गाड्या आहेत. आता आमच्यावर येते कुठली गाडी. हा, म्हणून आम्ही बदली केलेली आहे ना, आमची कालचीच गाडी आली परत, फक्त ड्रायव्हर चेंज झालेले आहे. काय बघताय तुम्ही, कोणार्कला जायला रस्ता कसला जंगली एकदम, पूर्ण जंगल आहे दोन्ही साईडून आणि मध्ये तो हायवे. वेलकम टू कोणार्क. आता आपल्याला टोल सुद्धा लागणार आहे इकडे. आज सगळ्यांची बिप्पी आहे, सगळं पिसाललेलं आहे. यो भाई फक्त शांत आहे, झोपले मस्त. आपण पोहोचलेले आहेत कोणार्कला. आता 150 मीटर आपल्याला वॉकिंग करायची आहे. 150 मीटर वॉकिंग करून मग आपल्याला कोणार्क टेम्पल लागेल, म्हणजे सुवर्ण सूर्य मंदिर तो लागणार आहे. सगळे आता शतपावली घेतलेली इथं, सगळे चालत चाललेत. सो चला, रस्त्याला लागलेलं आहे जगन्नाथ मंदिर. आता आपण चाललेले आहेत पुढं चालत. सो गाईज, आपण पोचलेले आहेत सुवर्ण मंदिराजवळ आणि इथं आपली पब्लिक तिकीट काउंटरची इथं लाईनीला उभी राहिलेली आहे. इथून दिसणार नाही, मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो सुवर्ण सूर्य मंदिर. पहिले तिकीट काढून घेऊ आपण. सो चला, मी सुवर्ण सूर्य मंदिर. आणि ही बघा आपली पब्लिक, अर्धी झाडाखाली थांबली. बघा एंट्री गेट कसा आहे सूर्य मंदिरचा. सगळी चालले जातात गडावर. हे आमचे बुवा काय काय बघा. चला हे बघा, आता थोड्याच वेळात आपण मंदिराजवळ पोहोचू. हे बघा, बंद आहे मंदिर. हा, मंदिर बंद आहे. 360 मंदिराच्या पूर्ण एकदम चारोभोवताली वेगवेगळ्या मूर्त्या आहेत, ज्या कोरलेल्या आहेत पूर्णपणे. आणि हा तुम्ही चक्र बघितले असेलच, नवीन 10च्या नोटीच्या मागे येतो. इकडे सगळ्यांनी गाईड घेतलेत, आपण नाही घेतला. हे बघा, वेगवेगळ्या मूर्त्या आहेत तिथं. आणि हा तो चक्र, नुसत्या मूर्त्या आपण कोरलेल्या आहेत. हा ना, हे बघा पूर्ण वरपर्यंत ते बनवले कोरलेले आहेत पूर्णपणे. पण पोचलेले पिपिली टोल प्लाझाला. हे बघा, सगळे इकडं आता सीट बीट चेंज केले सगळ्यांनी. आता आपण पोचलेले आहेत लिंगराज मंदिराजवळ. व्हिडिओ बाहेरून का काढतोय, कारण आतमध्ये मोबाईल कॅमेरा काहीच अलाउड नाही. त्यासाठी या तो फोन आपल्याला
लॉकरला ठेवायला लागेल कुठेतरी. तिथं लॉकर दिले असेल तिथं ठेवूया. आणि घेऊन घेऊन बाहेर आलो आणि इथं पावसाने जोर घेतले तरी आता थांबला म्हणून आता आपल्याला जाऊन गाडीत बसायचंय. बाकीचे गेलेत इकडं तिकडं, ते पण येतील लवकरच. आपली गाडी जास्त लांब लावलेली नाही, जवळच लावली. सो चला आता जाऊया आपल्या गाडीजवळ आपण. आता नेक्स्ट पॉइंट कुठला बघायचा आपल्याला? धवलगिरी आणि उदयगिरी लेण्या. धवलगिरी आणि उदयगिरी. धवलगिरी आणि उदयगिरी 2 लेणे बघायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जायचं नंदनवनला, प्राणी संग्रहालय आहे तिथं, ते बघायला. सो चला आता जाऊया. तर आता आपण पोचलेले आहेत उदयगिरी आणि खंडगिरी केव्ज जवळ. तर सगळेजण आता थकले. सो चला आता जाऊया. आपण आलेले आहेत उदयगिरी केव्जला. बघताय तुम्ही कसली हरी केव्ज आहे. इकडं वरती बघा, लोक फोटो काढायसाठी चढलेत वरती. आता मी काय बोलतोय, पायऱ्या नाहीत, डायरेक्ट सपाट आहे. पावसाळ्यात तुम्ही चप्पल घालून चुकून पण येऊ नका इथून. हे बघा रस्ता बघा कसला आहे, एकदम सपाट आहे. हे इकडं दमलं बघा कसला भारी. हा व्ह्यू फक्त पावसाळ्यातच बघायला भेटेल, एकदम भारीवाला. पण आता उदयगिरीत केव्ज बघितला, कारण लांबून बघितला तर खंडगिरीला पण एक मंदिरच होता. सो सगळ्यांनी एक निर्णय घेतला का डायरेक्ट आता प्राणी संग्रहालयात जायचे. अण्णा काय बोलायचे का? खूप सुंदर आहे इथे. मी पण एकदा पोचलेले नंदनवन पार्कच्या इथे. आता इथं आपल्याला तिकीट काढायचं आहे. तिकीट किती आहे ते बघायला लागेल. तिकीट काढू मग आपल्या प्रवासाची सुरुवात करू. एक एक प्राणी तुम्हाला मी दाखवीन. सो चला. पोचलेले नंदनकननला बघताय तुम्ही. आता आपण निघालेले जंगल सफारीला. फोटो केव्हा पहिल्यांदा हम लेगा बाद में लगा अच्छा जगह है. जरा हाय करो. हा, चलो आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली आता. मोरया. चला आता पहिले आपल्याला काय बघायचंय? पहिला जे काही हिरण पार्क. हरिण बघायला. हे बघा, वा एक नंबर. हे बघा काही हरिण बघा. हरिण बघा, हरिण. व्हाइट हिरण भी देखो पीछे. हे सफेद वाले बघा, सफेद वाले पण दिसत असतील तुम्हाला. जू के अंदर बड़ा परिवार, झामेला परिवार, राय चौधरी परिवार. हम तो हमारा कालीवाली पण हरिण तुम्हाला दिसत असेल. व्हाईट आहे, काली आहे, ब्राऊन कलरची आहे, सगळ्या कलरच्या हरिण आहे तिथं. पण हरिण बघितलेले आहेत. आता काय बघायचं आपल्याला? पांडा. छोटा मंकी दिखाया अमेरिका वाली. हा, बाहेर देशातला आपल्याला माकड बघायचं आहे आता. ड्रेस में काला लिपस्टिक, हाथ में मेहंदी. इना मीना टिका. हा आपला गाईड आहे. हाय इना मीना टिका. अमेरिका वाला पूरा दिया. इधर पूरा आ जाओ, इधर आ जाओ. ए इना लो. हाथ में येलो कलर में. हे बघा, हे बघा. इना मीना थोड़ा टिका. तीसरा उधर आ गया. इना मीना तीन माकड आहेत बघा, 3. इना मीना टिका. चिंपांजी बघा, चिंपांजी फॅमिली सोबत आहे. पूर्ण फॅमिली आहे. शेफ्टीवाला माकड आहे हा बघा. आणि हा त्यांचा मुलगा आहे छोटा. बिना पूछ वाला माकड़. बिना शेफ्टीचा माकड़. 1 महीना का बच्चा. बिना शेफ्टीचा माकड़.
आलेले हिप्पोपोटमस बघायला पूर्ण फॅमिली सोबत आहे. हे बघा हिप्पोपोटमस, ॲनाकोंडा, अजून काय काही माहित नाही. सगळं आता आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तो चला आता जाऊया. हा क्रोकोडाईल, टर्टल, हे बघा टर्टल. अरे बाबा भुयारी मार्ग. ॲनाकोंडा, बोनस, हे इथं किंग कोब्रा शांत आहे तो आता. सफेद सफेद पट्टे आहेत बघा कसे त्याच्या अंगावर. काय ते बघा गिरगिट, मोठा गिरगिट, रंग बदलणारा प्राणी. आणि हा इथे बदलला बघा. आता त्यांनी खायला घेतला म्हणून त्यांनी लगेच हिरवा कलर घेतला. हिरवा कलर खायला दोन आहेत बघा. समोर एक आहे, हे कासव. ते आपण बघतो आपल्या ताल्यामध्ये. ह्याच्या अंगावरची जरा डिझाईन वेगळी आहे बघा समोरच्या कासवाची. बघा मगर, क्रोकोडाईल एकच आहे. नाही इकडं पण आहे ते बघा, खाली पण आहेत, 2-3 आहेत. चला आता आपण पुढे जाऊ. काय मातीवर कसे एकदम स्थिर आहेत, स्थिर. आज पूर्ण प्राणी संग्रहालय तुम्हाला दाखवतो मी. चला 1, 2 आणि हा पाण्यात तिसरा. याने बघा कशी मान वरती करून ठेवले, येल्लो कलरचा. यांनी खालच्यानी पण तशीच मान वरती करून ठेवले. त्यांना पण आहे छोटे मोठे, छोटे छोटे. एवढा मोठा आहे, अख्ख्या माणसाला खाऊ शकतो ह्यो, एवढा मोठा आहे. हा या साईडला एक आहे, हा बघा गोल्डन कलर. हे मगरी सारखी आहे का नाही? घोरपट. खाली ही खालची घे, ही चालतो. पिवळ्या कलरचा कासव आपण बघितलाच नाही ना, हा बघा. आणि बाकी आपण क्रोकोडाईल, ॲनाकोंडा, गिरगिट काय बोलतात त्याला, किंग कोब्रा सगळा बघितला. आता चाललोय पुढं, बघूया आता गाईड काय दाखवणार आहे तुम्ही. शामरूख हे बघा, जोडी आहे, जोडी झाली आपली. बघू शकताय सगळे बसले. गाईडला सुद्धा आपण बसवलंय बघा, गाईड. हा चला काढला ना. हा बघा त्या साईडला काय माहिती काय त्याचा पडले तिकडं. बघतोय तो कोणतरी दिसले असेल त्याला तिकडं, पार्टनर येत असेल त्याचा. मोबाईल मध्ये बघ ना कसलंय. नाही जा इकडे येऊ शकत ना. तो बघितलाच नव्हता ना जंगलामध्ये, याला ओपन मध्ये ठेवले आहे. हे आपली पब्लिक चालली सगळी सुसाट चालले, सुसाट. आपण पण चाललो त्यांच्या सोबत. आता आहे तिथंच आहे.
आपल्या व्हिडिओ मध्ये दिसल, टेन्शन घेऊ नका. एका वाघाचे 70 रुपये. चाललेलं आहे वाघाला बघायला. तसं आपल्या बरोबर जाम वाघ आणलेले आहेत आपण, तरी आपल्याला जंगलाचा वाघ बघायचा आहे. जंगलातला वाघ बघायचा आपल्याला आता. सो चला. हा बघा, हा एक टायगर आहे आणि इथं झाडाच्या मागे एक बसलाय बघा. या बाईचा काय विचार आहे काय माहिती. त्याचा विचार आहे मी काय करू आता, मला जेवायला पाहिजे. चिडवतोय बघा, चिडवतोय. आले बघायला आम्हाला. बसला बघा, बिचारा उठत नाही, डोकरा झालाय. आणि इथे जाणे गेले काहीच ना, पूर्ण खुल्ला आहे. त्याच्यात मोठं होईल ना. हा बघितला त्यांनी, बघितला. हा बघा, आणि फिमेल वाटतंय. फिमेल आहे ना, फिमेल आहे. कसं समजलं तुला? आय नो. तिचे केस वाढले म्हणून, केसा कमी आहेत. केस कमीत म्हणून त्या बाजूला आहे. कुठं? आता आपण बघितलेलं आहे टायगर, सॉरी टायगर नाही, जंगलचा राजा सिंह आणि त्याची बायको होती. टायगर नाही, हे आपला लायन. जंगल का राजा. हा, तो चला आता जाऊया. टायगर मोस्टली नाम उसका मोस्टली. आम्हाला व्हाईट टायगर, फॉक्स, कोल्हा. हा हे बघा, छोटे छोटे इथे एक आहे. हा बघा, घाबरला तो, माणसं बघून घाबरला. भिजले न दे पावसात. तो समोर एक बसलाय. हा बघा, हत्ती बघायला. कपल आहेत, दोन्ही कपल आहेत, म्हणजे नवरा बायको आहे. ते बघायला चाललोय आता. हे बघा आपली गँग. बघताय तुम्ही हत्ती. हे बघा, 2 हत्ती आहेत. एक मिनिट तुम्हाला काहीतरी दाखवतो. हे बघा मोर. हा बघा मोर आहे इथं. ते छोटा टायगर बघायला 3 जण आहेत. वाटला नव्हता एवढी पब्लिक असेल म्हणून इथं बघायला. रास पब्लिक आहे. तर चला आता तुम्हाला मी दाखवतो 3 टायगर जे छोटे छोटे आहेत. चला. हे बघा, ये यंग है क्या ब्लैक वाला? टाइगर बघा, 6 से 12 साल का अंदर पूरा यंग है. ये केशव ये लका ये केशव. अरे इकडे बघ, केशव आला बघ तुझा. केशव दोघे भाऊ. भाई बाय. हे बघा, इकडे एक आहे आणि हा एक आहे. आवाज देता बघा एकामेकाला. बघता बघा एकामेकाला कसं. हे दोन्ही आले आणि त्या इथला बी आले. हे व्हाईट कलर मध्ये बघ. हे त्या इथला पण आले अजय. हो, आणि या साईडला पण आहे. हा बघा, 2 जण पाण्यात मज्जा करता येतात. अस्वल. यो बघा, इथे एक झोपले. त्या तिकडे मागे एक आहे. हा बघा, हा बघा. झोपले बघा कसे अस्वल. हे आलशी. हे बघा गाडी. हे बघा, 3 अस्वल आहे तिथं.
नहीं तीसरा उधर ही है तो तू एक देख तो त्या कोपऱ्यात कुठं हा बघा एक लपून आताच आपली जंगल सफारी समाप्त झालेली आहे. सगळे आता निघालेली आहेत घराच्या दिशेला. आपल्याला परत जायचे ना मंदिरात जाऊन. हा पहिले आपण पुरीला पोहोचू, मग तिथून घरी जाऊन फ्रेश होऊन परत आपल्याला मंदिरात जायचे. गुड मॉर्निंग गाईज. आज आपला परतीचा दिवस आहे. सगळेजण निघालेत आपण आता घराच्या दिशेने. बघताय तुम्ही येताना सुद्धा बॅगा भरून आणलेल्या, आता जाताना सुद्धा बॅगा आपण भरून घेऊन चाललोय. हे बघा एक्स्ट्रा पिशवी घ्यायला लागली. जशी डीमार्टची पिशवी आपण घेऊन आलतो तशी आता इकडची पिशवी घेऊन चाललोय भरून दी. पण खाली मला वाटलं आपण खाली पिशवी घेऊन जाऊ आता घरी, पण नाही तर भरून चालवले. सो चला आता सगळेजण निघाले. हे बघा बॅगा घेऊन. तो आता आपण पोहोचलोय स्टेशनला. आता इथून आपल्याला लोकल पकडून जायचे भुवनेश्वरला. तिथून आपली ट्रेन आहे. आता आपला गाईड गेलाय तिकीट काढायला. काय माहिती कुठं हरवला, अजून येतोय. बुवा बघा बुवा सुकले. सगळ्यांची तोंडा पारले ना आता. सगळ्यांना असं वाटतं अजून 2 दिवस इथं थांबावा. गावाची ना वाटत. वो देखो झूम करो. कुठे आता हे माझं चार्जर कुठे ठेवला आता वरती कोणतं येऊ माझा पांढरा मध्ये आणि कुठं आता आली का. सो गाईज हा होता आपला शेवटचा पार्ट या व्हिडिओमधला. आणि तुम्हाला बोललेलो का लास्टच्या पार्टमध्ये पूर्ण किती खर्च झाला, पर पर्सन किती कॉन्ट्रॉ मी काढलेला, तो सगळा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे. आणि 2 पार्टची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. सो चला, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेलच. सो आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.